पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ऑनलाईन पद्धतीनं डिस्ट्रिक्ट कोर्ट टू स्वारगेट या पुण्यातल्या भुयारी मेट्रोचं उद्घाटन केलं आणि त्यानंतर याला प्रतिसाद कसा मिळतोय आणि हा प्रवास पुणेकरांचा कसा होतोय हे आज आपण पाहणार आहोत। मी गुगल मॅप लावलाय आणि या गुगल मॅपमध्ये साधारण 14 मिनिटं इथे दाखवतायत। इथनं स्वारगेटला जायला म्हणजे डिस्ट्रिक्ट कोर्ट टू स्वारगेटला जायला आपल्याला मेट्रोनी किती वेळ लागतो आणि मेट्रोचा प्रवास नेमका कसा होतो हे आपण पाहणार आहोत। चला तर मेट्रोमध्ये। पुण्यातील डिस्ट्रिक्ट कोर्ट मेट्रो स्टेशन पासून आपण हा प्रवास सुरू केला आणि आपण स्वारगेटच्या दिशेने जातोय। पुण्याच्या गर्भातून धावणारी ही मेट्रो आहे आणि याचंच उद्घाटन काल झालंय। याला प्रतिसाद कसा मिळतोय कारण सगळे प्रवासी या ठिकाणी प्रवास करताना आपल्याला दिसतायत। सकाळी देखील या ठिकाणी बरीच गर्दी झालेली पाहायला मिळाली। खरं तर या सगळ्या मेट्रोमुळे पुणेकरांचा प्रवास सोपा होणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे कमी वेळात देखील होणार आहे। माझ्यासोबत काही नागरिक इथे आहेत। कुठनं बसला आहात इथे आणि कुठे? पीसीएमसी ते स्वारगेट। पीसीएमसी ते स्वारगेट काय वाटतंय आता कारण एवढ्या लवकर प्रवास तुमचा होताना दिसतोय, किती वेळ वाचतोय तुमचा? कल्पना नाही, पहिल्यांदाच बसलोय। शिवाजीनगर ते स्वारगेट तरी वाचेल ना? हा वाचेल 30 मिनिटं तरी होत आहे, 30-35 मिनिटं। साधारण रोज किती इतका रोज जेव्हा तुम्ही ट्रॅव्हल करताय तेव्हा किती वेळ लागतो तुम्हाला? साधारण आम्हाला पाऊण 1 तास लागतो बाय ट्रॅफिकने, पण असं जायला साधारण अर्धा तास, जास्तीत 35 मिनिटात पोहोचून जातो आम्ही। म्हणजे आजपासून पिंपरी ते स्वारगेट मेट्रोनी प्रवास करणार? हो, सकाळी आणि संध्याकाळी जाताना येतात दोन्ही। अजून काही प्रवासी आहेत माझ्यासोबत। दादा कुठनं बसला आहेस आणि कुठे चाललाय ना? साधारण पीसीएमसी हून बसलो आहे आणि स्वारगेटला चाललोय ताईकडं बहिणीकडं भेटायला। तर आधी मी जायचो तर मला चेंज करावं लागायची सिव्हिल कोर्टला, पण आता स्वारगेट डायरेक्ट झाल्यामुळे आहे ना भरपूर टाइम वाचतो आणि भरपूर एफर्ट्स वाचताय। खालीवर पळायचे, सगळे लिफ्टमध्ये पळायचे, तर त्याच्यामुळे ते खूप सोपं झालेलं आहे आणि खूप फायदेशीर ठरलेलं आहे। सो बेसिकली स्वारगेटची जी कनेक्टिव्हिटी आहे, जी बाहेर गावावरून येणारी लोक आहेत तर त्यांच्यासाठी खूप फायदेशीर झालं। पूर्वी रिक्षावाले कारण नसताना वाटेल ते चार्जेस घ्यायचे, रात्री समजा आलो 12 नंतर तर ते हाफ रिटर्न चार्जेस आणि वाटेल तेवढे पैसे घ्यायचे, पण आता मेट्रोच्या कनेक्टिव्हिटीमुळं ही सुविधा चांगली झाली आहे। आणि मी सजेस्ट करीन की आत्ता आय थिंक मला वाटतं रात्री 12पर्यंत त्यांचं टायमिंग आहे, 10पर्यंत पण, आणि गणपतीमध्ये 12पर्यंत त्यांनी एक्सटेंड केलं होतं। पण तसंच जर का त्यांनी अजून जेवढं मॅक्झिमम पॉसिबल टायमिंग वाढवलं तर मेनली बाहेरनं येणाऱ्या प्रवाशांची सोय चांगली होईल। कमीत कमी वेळेमध्ये लवकरात लवकर प्रवास होतोय आणि तिकडे चार्ज पण कमी आहे। म्हणजे एकच म्हणते की जसे आमच्या मित्रांनी सांगितले की वेळ थोडा वाढवला पाहिजे, वेळ वाढला तर अजून त्याच्यामध्ये आमचा सुद्धा फायदा होईल। आणि आम्ही सकाळी कॉलेजकडून आम्ही दुपारी परत आम्ही कामाला जात असतो। सध्या मी मास्टर करतो, LLM करतो टिळकमध्ये। माझा वेळ वाचणार आहे आणि मला आराम सुद्धा मिळणार आहे, अभ्यासाला वेळ मिळणार आहे मला। धन्यवाद। मुंबईला जशी 1 ते 4 फक्त बंद असते तशी पुण्यामध्ये फक्त फॉर दॅट ड्युरेशन बंद ठेवली आणि बाकी चालू ठेवली तर एक तर मेट्रोचा रेव्हेन्यू पण वाढेल आणि प्रवाशांची सोय होईल। हा त्यातला मेन हे आहे। वाहतूक कोंडीतून सुटका। हा ते तर सगळ्यात महत्वाचं। म्हणजे पुण्यात आता सगळ्यात मेजर प्रॉब्लेम वाहतूक कोंडीचा आहे, तर तो बेसिकली ऍटलिस्ट 60% तरी प्रॉब्लेम सॉल्व्ह होईल असं वाटतंय। आपण मी ऑब्झर्व केलं लेडीजची संख्या खूप जास्ती आहे, म्हणजे आणि ज्या 2 व्हीलरवर जाणं रिस्की आहे, लेडीजना उलट जास्ती त्रास होतो 2 व्हीलरवर एवढा लांब प्रवास करायला। तर मी ऑब्झर्व केलं की मेट्रोमध्ये लेडीजची संख्या खूप जास्ती आहे प्रवास करायची। आणि इथनं डिस्ट्रिक्ट कोर्ट पासून स्वारगेटला निघालो होतो आणि हाच प्रवास पुणेकरांचा सोपा होणार असं सगळ्या पुणेकरांचं म्हणणं आहे। पण हा प्रवास नेमका कसा सोपा होतो आणि या प्रवासात पुणेकरांची वाहतूक कोंडीतून सुटका होणार आहे, त्यासोबतच मानसिक त्रासातून देखील सुटका होणार आहे, हे असं या सगळ्या प्रवाशांचं असं म्हणणं आहे किंवा त्यांनी बोलून देखील दाखवलं आहे। स्वारगेटला आपण नेमकं किती वाजता पोहोचतो आणि पुणेकरांचा किती वेळ नेमका वाचणार आहे ते पण पाहूयात। 10:25ला आपण या मेट्रोचा प्रवास सुरू केला होता आणि 10:30 आपण स्वारगेटला आपण पोहोचलोय। खरं तर ही मेट्रो सेवा पुणेकरांसाठी एक पर्वणी असणार आहे। त्यांची वाहतूक कोंडीतून सुटका तर होणार आहे, त्यांचा मानसिक त्रास देखील वाचणार आहे। पण याच्यात आता गरज आहे पुणेकरांनी ही मेट्रो वापरण्याची आणि मेट्रोनी पुणेकरांसाठी चांगली सेवा देखील देण्याची। हा प्रवास फक्त 5 मिनिटात झाला आहे, जिथे गुगलवर आपल्याला 14 मिनिटं दाखवलं होतं। त्यामुळे पुणेकरांचा अर्थातच वेळ देखील वाचणार आहे। कॅमेरामन राजेश बिडकर सह शिवानी पांढरे, ABP माझा, पुणे।
एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.